प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व लाडक्या बहिणी शिवसेना पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील असे चित्र दिसत आहे। नंदुशेठ जाधव हे जाधव संकुल परिसरातील, इंदुबाई नागरे या पिंपळगाव बहुला येथील, अरुण घुगे हे अशोकनगर परिसरातील आहेत, तर पल्लवी पाटील या सातपूर कॉलनीतील रहिवासी आहेत। त्यामुळे या चारही भागातून शिवसेनेच्या पॅनलला मतदान होणार आहे। विशेष म्हणजे या पॅनलमध्ये तीनही उमेदवार माजी नगरसेवक असल्याने त्यांना महापालिकेच्या प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे। प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता या पॅनलमध्ये असल्याने शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील अधिकृत उमेदवार श्रीयुत नंदुशेठ जाधव, पल्लवीताई पाटील, इंदुताई नागरे, अरुणजी घुगे हे आपल्या शिवसेनेचे म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना की जे आज महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ला आहे, आणि एकनाथ साहेबांची शिवसेना या संपूर्ण नाशिक शहराला 80 ते 90 नगरसेवक या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही असं सगळ्या नाशिककरांचं मत आहे। आताच मी बातम्या पाहत होतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम चाललेले, परंतु आपल्या यांची शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेनेचा जो प्रभाव या नाशिक शहरावर आहे त्याचं कारण असं आहे की नाशिक शहराच्या आजूबाजूला त्र्यंबकेश्वर असेल, आपलं हे इगतपुरी असेल, यांचं सावरकरांचा 11 पैकी 10 नगर पंचायतीमध्ये यांनी आपला प्रभाव टाकलेला आहे, आणि 100 आणि 101% आपल्या अशोकनगर कॉलनी, श्रमिकनगर ह्या संपूर्ण भागावर, जाधव संकुल या संपूर्ण भागावर पूर्णपणे पकड ही फक्त आणि फक्त शिवसेनेचीच आहे, याच्यात काहीही फरक नाही। आणि ते चारही उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी मी आमच्या अशोकनगर तर्फे ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण काढली योजना, तर प्रत्येक घराघरात दारादारात त्यांनी काढली। आज आपला भाऊ आपल्याला महिन्याला कोणीच 1,500 रुपये देणार नाही, ते आपल्या प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देतात। तर त्यांच्या यांच्यामध्ये आपले 4 उमेदवार आहे, इंदुबाई नागरे, परत नंदुशेठ जाधव, पल्लवीताई पाटील, परत अरुण भाऊ घुगे यांना तुम्ही प्रचंड मतांनी यांचा विजय करा, आणि असंच पुढे त्यांचं कार्य चालत राहील त्याची शिंदे साहेब ग्वाही देतील, आणि ते कधीच लाडकी बहिणी कमी होऊन देणार नाही। जर आपण त्यांना भरघोस मतांनी जर त्यांचा विजय केला तर ते लाडकी बहीण कायम योजना चालू ठेवतील। आपल्या जे 4 उमेदवार आहे त्यांना भरभरून मत द्या आणि चांगलं मत द्या। आपले जुने नगरसेवक आहे ते आजकालचे नाही, 20 वर्षापासून ते आपल्या नगरात ते सेवा करते जनतेची। जिडं पाणी नसल तिडं पाणी दिलं असेल, जिडं भाकर नसल तिडं भाकर नेऊन दिली असेल, तर त्याची जाण ठेवावी। एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो। शिंदे साहेबांची शिवसेना ही अशाच पद्धतीने धर्मनिष्ठ कार्य करत आहे। आपल्याला जर यापुढेही सप्ते चालू ठेवायचे असतील, रामकथा व्हाव्या असं वाटत असेल, भागवत कथा घरोघरी व्हाव्यात असं वाटत असेल, मंदिरामध्ये दररोजच्या वेगवेगळ्या आरत्या व्हाव्याशा वाटत असतील, तर आपल्याला एक जाणकार मतदार म्हणून या विषयावर काम करावं लागणार आहे। आणि छोट्या मोठ्या आमिषाला बळी न पडता आपल्याला जरा मोठा विचार करून काम करावं लागणार आहे। निश्चितच आमच्या शुभेच्छा, आणि निश्चितच व्यासाची गादी म्हणून आशीर्वादही आमचे तुमच्या सोबत आहेत। तुमच्या विजयासाठी आमच्या शुभेच्छा। शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आहेत, आणि त्यांचे जे धार्मिक कार्य आहे ते जर आपल्याला खरोखर सरांनी सांगितल्याप्रमाणे चालू ठेवायचं असेल तर शिंदेच्या शिवसेनेला मत द्या। आणि आमच्या प्रभागात अशोकनगर भागामध्ये, पूर्ण सातपूर भागामध्ये आम्ही सगळ्यांनी एकच केलेलं आहे, फक्त एकनाथ शिंदेची शिवसेना। आणि त्यांचे जे आमच्या वार्डात 4 उमेदवार आहेत, अण्णा, इंदुबाई नागरे आणि पल्लवी पाटील, नंदुशेठ जाधव, अरुण घुगे, यांना आम्ही ठाम मतदान करणार। यांचे आमच्याकडून कुठलंही मत असं वाया जाणार नाही। आणि तुम्ही सुद्धा सर्वांनी एकच विचार करा, मत वाया नाही गेलं पाहिजे। आपले मत हे अमूल्य, त्या अमूल्य मत असल्यामुळे आपण हे फक्त एकनाथ शिंदे यांच्याच उमेदवाराला द्या। बस एवढे बोलून मी थांबतो। आपल्या नाशिक जिल्ह्याचा विकास कसा होईल हे आपल्याला पाहायचंय, आणि हे 4ही व्यक्ती विकास करणारे आहेत। त्याचप्रमाणे आपण बरेचसे मुख्यमंत्री पाहिलेत, पक्षप्रमुख पाहिलेत, पण शिंदे साहेबांचं काम अगदी रेखीव
जर त्यांना माहीत पडलं ते कुठेतरी असतील, घटना घडली, लगेच ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना संपर्क करतात आणि यथायोग्य मदत त्या कुटुंबापर्यंत ते पोहोचवतात. पण या हिंदू राष्ट्राला तडा जाऊ नये म्हणून आपण हे रामाचं शिवधनुष्य उचललेलं आहे आणि त्याच्या मागे या प्रभागातील सर्व मतदार आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. अरे बुलंद आवाज कोणाचा?